नमस्कार, बातमी अमरावतीच्या तिवसा तालुक्यातून पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीने आज तिवसा तालुक्यातील नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत तहसीलदार मयूर कळसे यांना निवेदन सादर करण्यात आले। अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी संदर्भात। तिवसा तालुक्यातील सोयाबीन पीक हे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी लागवड केली आहे। सोयाबीन पिकावर सततचा पाऊस आणि रोगराईमुळे उत्पादन क्षमता कमी होऊन अल्प प्रमाणात सोयाबीन शेतकऱ्याच्या हाती लागलंय। यावर अजून मार्केटला सोयाबीन नेल्यावर अत्यंत कमी दरात सोयाबीनची खरेदी व्यापारी करत आहे, त्यामुळे झालेला खर्च सुद्धा निघणं कठीण झालंय। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलाय। यासाठी नाफेड अंतर्गत त्वरित सोयाबीन खरेदी सुरू करावी व शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, जेणेकरून पुढील हंगामासाठी हरभरा गहू या पिकाची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल आणि सीसीआय द्वारे तात्काळ कापूस खरेदी केंद्रही सुरू करण्यात यावं। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यांना त्वरित न्याय मिळावा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे। यावेळी तिवसा तालुक्यातील हेमंत बोबडे, अजय सुरटकर, डॉक्टर सुभाष तवर, विलास वावरे, मंगेश पोल्हाड, आकाश लांजेवार, सतीश वानखळे, पुरुषोत्तम दाते, अनिल कडव, प्रशांत हांडे तसेच शेतकरी उपस्थित होते। तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक उत्पादन घेण्यात येत असून या संदर्भात शासनाने या सोयाबीनची खरेदी तात्काळ सुरू करण्यासाठी आतापर्यंत नोंदणी करणं आवश्यक होतं, पण अजूनही शासनानं त्याबद्दलचा कोणताही समोर शेतकऱ्यांना सूचना आलेल्या नाही आणि सोयाबीनची खरेदी करण्यात यावी यासाठी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया अजूनही पणन महासंघ किंवा जे काही सरकारी धोरणं आहेत किंवा याच्यामध्ये कुठेही त्याचं नियोजन दिसून नाही राहिलं। आणि आज मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतकऱ्याकडे जे पिकते त्या सोयाबीनच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर आज 2000 रुपये 1500 रुपये अशा भावानं आज व्यापारी सोयाबीनची मागणी करून राहिली आणि ज्या एकदम गरज ज्या शेतकऱ्याला आहे तो शेतकरी आज मार्केटमध्ये सोयाबीन नेऊन त्या सोयाबीनला मातीमोल भावात विकल्या चाललं, पण त्याची कोणतीही शासनाला काही फिकर पडली नाही। अजून 1 महिनाभर सोयाबीनची खरेदी सुरू व्हायचं शासनाचं कोणतंही नियोजन दिसून नाही राहिलं आणि हे शासनाचा निषेध करण्यासाठी आज शासनाला हे आपण जागृत करण्यासाठी निवेदन देतो। कारण हे शासन मुक्या बहिऱ्याचं शासन आहे, याला सांगितल्याशिवाय काहीच समजत नाही। सरकार ही फक्त आकडे दाखवणे आणि फक्त जाहीर आवाहन करणे एवढंच हे शासन करते। आजपर्यंत जर खरेदी सुरू झाली असती, दिवाळीच्या तोंडावर सगळ्या शेतकऱ्याला पैशाचं काम आहे। आज पीक उत्पादन घेतलं, कर्ज झालं, पीक विमा भेटला नाही, हे सगळं शेतकरी दिस्तानाभूत करण्याचं शासनाचं हे काम चालू आहे। या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि या वर्षी इतक्या वर्षानंतर अजून या आत्महत्या शेतकऱ्याच्या चालू आहेत, याच्यामध्ये अजून वाढ झालेली आहे। या शेतकऱ्याच्या आत्महत्या जर तात्काळ थांबवायच्या असन तर लगेच या सोयाबीनची खरेदी आणि कापसाची खरेदी शासनानं सुरू करण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो आणि शासनानं लवकर तात्काळ मदत सुद्धा दिली पाहिजे आणि पीक विम्या संदर्भात सुद्धा शासनानं लवकर गाईडलाईन जाहीर केल्या पाहिजे। कारण सगळं लोकांनी पीक विमे काढले, त्याचाही अजून काही दिसून नाही राहिलं की नेमकं भेटणार आहे का नाही आहे। तर या ठिकाणी आता या शासनाचा निषेध करतो आणि शासनाने लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, नाहीतर आम्ही तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं 30 तारखेपर्यंत जर हे खरेदी चालू झाली नाही तर आम्ही आंदोलन छेडणार आणि या ठिकाणी आम्ही स्वतःला तहसील कार्यालयातच कोंडून घेऊ अशी मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि शासनाने हे आपलं लवकर मागणी पूर्ण केली पाहिजे, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।